आई, हे अजून आले नाहीत आणि फोन पण उचलत नाहीयेत. आई, माझ्यावर राग धरू नका प्लीज. काल मी खरंच खूप चुकले. मला तसं वागायला नको होतं. सून म्हणून नाही, पण एक मुलगी म्हणून तरी मला माफ करा. काळजी करू नको, येईल तो. तो खूप उदास आहे ग. आयुष्यात पहिल्यांदा मी त्याला एवढा उदास बघितलाय. बाईनं संसारात आणि घरात असं असावं की पुरुषाला घरी यायची ओढ लागेल. बाई सतत घरामध्ये ताणतांडव करत असली ना, तर पुरुषाला घरी यायची इच्छा नाही राहत ग. आई, मला सगळं कळतंय, पण वळत नाही. वळवून घ्यावं लागेल स्नेहा. काल तू जो तमाशा घातला ना, त्याच्या जागी जर दुसरा कोणी पुरुष असता ना, तर तुझ्या 2 थोबाडीत दिल्या असत्या. पण त्यानं तसं केलं नाही. तो खूप समजूतदार आहे आणि आमचे संस्कार पण तसे नाहीत. काळजी करू नको तू. आपण किती ताणायचं हे आपण ठरवायचं असतं. शांत माणसाचा संयम बघू नये. जा, तू रूममध्ये जा, येईल तो.